मी जेव्हा पण स्टेजवर जाते ना, म्हणजे मी स्वतःला विसरलेली असते. त्यात हौशी राज्यनाट्य यामध्ये एक नाटक केलं, ट्रॅफिक जाम नावाचं. त्यामुळे तिथून मला असं वाटलं की नाही यार, जिथे आपल्याला अवॉर्ड्स मिळत आहे. त्याच्या आधी मी एका वाघिणीची गोष्ट, बाल राज्यनाट्य ज्या असतात त्याच्यात एका वाघिणीची गोष्ट हे नाटक केलंय. यशश्री, नाटक करत असताना बऱ्याच संकट पण येतात, बरेच कधी कधी ऐन वेळेला आपल्याला स्क्रिप्ट चेंज करावं लागते. आणि असं माझा तर एक अनुभव असा आहे की जेव्हा आपण स्टेजवर जातो ना, कधी कधी पूर्ण ब्लँक होऊन जातो. तर असं कधी झालंय का तुझ्या वेळेस की बाबा तू स्टेजवर गेली आहे आणि आता आठवतच नाही करायचंय काय, मग त्यावेळेस तू जी भूमिका केली आहे, समजा ज्यावेळेस तुझं जे डिसिजन होते, जे निर्णय घेतले. नमस्कार, मी आकाश आणि आपल्या भाग 6 मध्ये आज आपल्यासोबत आहे यशश्री मुळे. एक नाटक आपण स्क्रीनवर जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं ते 30 मिनिटाचं 25 मिनिटाचं, पण त्यासाठी तो नाटक 30 मिनिटाचं करण्यासाठी कितीतरी दिवसाची मेहनत असते त्यामागं. तर यशश्री, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. कुठेतरी असं म्हणजे मनात चालू असतं की यार आपला मुलगा ॲक्टर झाला पाहिजे, हिरो झाला पाहिजे, मोठ्या स्क्रीनवर आला पाहिजे. तर नाटकाची सुरुवात कशी असते, त्याची सुरुवात कशी असायला पाहिजे? आता 2 महिन्यांपूर्वी राज्यनाट्य या ज्या स्पर्धा होतात गव्हर्नमेंटकडून, महाराष्ट्र शासनाकडून ज्या आयोजित केल्या जातात, त्यात हौशी राज्यनाट्य यामध्ये एक नाटक केलं, ट्रॅफिक जाम नावाचं. शीतल भातंब्रेकर यांनी लिहिलेलं आहे. आणि मला सांगायला आवडेल की त्यातही मला अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं. आणि त्यात मला जे काही शिकायला मिळालं ना, ते खरंच खूप कमाल अनुभव होता तो. आणि मी जेव्हा पण स्टेजवर जाते ना, म्हणजे मी स्वतःला विसरलेली असते. स्टेजवर परफॉर्म करणं हा सगळ्यात मोठा आनंद आहे असं मला वाटतं. म्हणजे एक आतमधला कुठेतरी ऍक्टर जागा होतो. येस, नक्कीच. त्याच्या आधी मी एका वाघिणीची गोष्ट, बाल राज्यनाट्य ज्या असतात त्याच्यात एका वाघिणीची गोष्ट हे नाटक केलंय. ते आमचं फायनलला पण गेलं होतं आणि त्यात मला अभिनयाचं रौप्य पदकही, सर्वोत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदकही प्राप्त झालंय. त्यामुळे तिथून मला असं वाटलं की नाही यार, जिथे आपल्याला अवॉर्ड्स मिळत आहे, ज्या अर्थी अवॉर्ड्स मिळत आहेत त्या अर्थी खरंच काहीतरी आहे आणि करू शकतो आपण. सगळ्यात पहिले तर मला हे सांगायला आवडेल की मुळात मोठ्या पडद्यावर येणं, म्हणजे मोठ्या पडद्यावर म्हणजे फिल्म्समध्ये काम करणं. तर फिल्म्स आणि नाटक ह्या 2 खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. फिल्म्समध्ये खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात आणि नाटक हे आहे की नाटक कायम आपण लाईव्ह करतो आणि फिल्म या आधी शूट होतात आणि नंतर त्याचं म्हणजे तुला असं म्हणायचं की फिल्म बनवण्यासाठी आधी प्री प्लॅन केलेलं असतं पूर्ण. एक्झॅक्टली. नाटकासाठी पण प्री प्लॅन असतं, पण नाटक हे आपण कायम लाईव्ह करतो स्टेजवर. फिल्म शूट करताना एखादा टेक आपल्याला आवडला नाही तर आपण रिटेक घेऊ शकतो, पण नाटकात जर ऐन स्टेजवर लाईव्ह करताना एखादी चूक झाली तर ती झाली, मग त्याचा परिणाम होऊन पूर्ण नाटक पडू द्यायचं का त्या म्हणजे एका चुकीतून पुढचं नाटक उठवायचं हे कळणं ते खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी ऑब्व्हियसली अनुभव दांडगाच लागतो आणि ते मोठ्या मोठ्या कलाकारांना जमू शकतं. ही तर सुरुवात आहे. आणि सुरुवात कशी करावी, तर आपल्याला मनात एक असतं कायम की नाही यार, म्हणजे आता जरी शाळेत जातोय, अभ्यास करतोय, होतंय सगळं, पण एक असतं ना की यार मुझे शाहरुख खान बनना है भाई, असं खूप जणांचं स्वप्न असतं. बॉडी बना, असं. आमिर खान बनना असं. पण बस फक्त तेवढं ते स्वप्न आहे आणि करायचंय बाबा, शाहरुख खान बनायचंय. शाहरुख खान असा नाही बनला ना, त्याने काहीतरी त्याच्यावर मेहनत घेतली. त्याला आधी कळलं की नाही बाबा आपल्याला ॲक्टर व्हायचंय, आपलं करिअर ह्यात आपल्याला घडवायचं आहे. सो मुळात आधी आपल्या आवडी निवडी, आपल्याला खरंच कशात करिअर करायचं आहे आणि जिथे आपण असं ठरवतोय की नाही इथून पुढे मी ॲक्टर होणार आहे, ॲक्ट्रेस होणार आहे, त्याचं नंतरचं जे आपलं आयुष्य आहे ते अतिशय स्ट्रगलिंगचं आहे. म्हणजे असं सहजासहजी कोणीही ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस बनू शकत नाही असं माझं मत आहे. तू जे आतापर्यंत जे स्क्रीन प्ले केले, नाटक केले, त्यात तुझा अनुभव कसा राहिलाय? ॲक्च्युली मला सुरुवातीपासूनच म्हणजे लहानपणापासून मला नाटक खूप आवडायचं. नाटक म्हणा म्हणजे असं एक माझं स्वप्न होतं की यार असं आपण ॲक्टिंग केली पाहिजे असं मला खूप वाटायचं. आणि मग मी श्रीविद्या शाळेत होते तेव्हा, तर श्रीविद्या ही शाळा फार तर म्हणजे जास्ती करून अभ्यासाला महत्त्व देणारी शाळा. इथे बाकी फार अदर ॲक्टिव्हिटीज वगैरे नाही केल्या जात. पण जेव्हा मी 5वीत शारदा मंदिर या शाळेत ॲडमिशन घेतलं तेव्हा शारदा मंदिरमध्ये अभ्यास तुम्ही नाही केला तरी चालेल, तुम्ही अदर ॲक्टिव्हिटीज करा, अशी ती शाळा आहे. सो शारदा मंदिरमध्ये मला जे काय माझ्या कलेसाठी
पूरक असं हवामान होतं ते खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी. आणि माझी नाटकाची सुरुवात ऍक्च्युली तिथूनच झाली. मी पहिल्यांदा 5वीत असताना नाटक केलं. तर मी भरतनाट्यम डान्सर आहे आणि मला डान्स चांगला जमतो. त्यामुळे आमच्या मॅडमनी 5वीत गॅदरिंगमध्ये एक डान्स करायचा होता, नाटक करायचं होतं आणि नाटकात एक डान्स करायचा होता. तर त्यामुळे मग मॅडम म्हणाल्या की तो डान्स तू कर आणि मेन रोल दुसरी कोणीतरी करेल. पण मग नंतर असं सगळ्यांचा विचार आला की ती जी तुला मिळालेली ती पहिली संधी होती. एक्झॅक्टली, ती पहिली संधी होती. पण नाटकात मी ॲज अ डान्सर म्हणून काम करणार होते त्यावेळेला. पण मग नंतर सगळ्यांच्या मतानुसार असं ठरलं की तो डान्स मेन ॲक्ट्रेसने जर केला तर जास्ती छान वाटेल. त्यामुळे मग मला मेन रोल पण मिळाला त्या नाटकातला. त्यावेळेला मी 5वीत असताना. आणि मग तिथून जी जर्नी सुरू झाली ती खरं खूपच पुढे नेणारी होती. त्यानंतर मेनली फोकस माझा कायमच भरतनाट्यमकडे राहिलेला होता. म्हणजे अगदी आत्ता 9वी 10वी पर्यंत मी भरतनाट्यमवरच फोकस होते. भरतनाट्यम नृत्य म्हणजे मी विशारद पण झाले, त्यामुळे डान्सच माझ्यासाठी महत्त्वाचा होता. पण डान्स आणि नाटक ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप पूरक आहेत. म्हणजे नाटक आणि डान्स, मी जेव्हा नाटक करते तेव्हा माझ्या मदतीला डान्स येतो आणि डान्स करताना माझ्या मदतीला नाटक येतं असं मला वाटतं. म्हणजे कोणतेही केलेलं काम एक्झॅक्टली असं. हां, एक्झॅक्टली. आणि कायम मी जेव्हा नाटक करते ना, तर अनेकदा असं झालंय की डान्समुळे माझं नाटक जास्ती उठतं. त्यामुळे नाटकाचं जितकं महत्त्व माझ्या आयुष्यात आहे तितकंच डान्सचंही भरतनाट्यमचंही माझ्या आयुष्यात महत्त्व आहे. मी माझी जी शाळा आहे शारदा मंदिर, तिथल्याच मुलींचं एक नाटक बसवलं होतं मी. येथे मने दुहून मिळतात, गोविंद दाभोलकर यांनी लिहिलेलं ते नाटक होतं. आणि जसं तू सुरुवातीला म्हणालास की आपण 30 मिनिटांचं नाटक म्हणजे 1 अंकी 2 अंकी आपण बघतो स्टेजवर, ते तेवढ्या वेळाचं असतं. पण त्याच्या मागे आधी खूप मेहनत असते. तर दिग्दर्शकाच्या भूमिकेत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघावी लागते. नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, त्याच्यानंतर साऊंड, म्युझिक पण द्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. आणि मी जेव्हा नाटक दिग्दर्शित केलं तेव्हा म्हणजे मुलींना सांभाळणं, म्हणजे त्या मुली लहानच 5वी 6वीतल्या त्या मुली, त्यांना पण सांभाळणं, बाकी सगळ्या गोष्टी बघणं, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, या सगळ्या गोष्टी बघणं. पण तेच परत की तो प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवून जातो. त्यामुळे तो अनुभव माझा खरंच खूप मला समृद्ध करणारा होता. असं लहान लहान मुलांना नाटक करणं खूप अवघड जातं. पण त्यांच्या पालकांची इच्छा असते की बाबा माझा मुलगा एक चांगला ऍक्टर झाला पाहिजे. तर त्या पालकांनी त्यांना कशा पद्धतीने ट्रेन केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की पुस्तकं वाचणं खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यासाठी. जेव्हा आपण पुस्तकं वाचतो ना तेव्हा आपला एक एक्सप्लोर करण्याचा व्ह्यू खूप द्विगुणित होतो. म्हणजे डायलॉग प्रेझेंट करण्यासाठी. एक्झॅक्टली. हां, बॉडी लँग्वेज असेल, यामध्ये पुस्तकांचं खूप मोठं योगदान. एक्झॅक्टली. पुस्तकं वाचून आपल्याला कळतं की आपली पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, आपलं व्यक्तिमत्व कसं असायला हवं, हे पुस्तकांमधून कळतं. आणि फक्त TV सिरियल्सवर बघून किंवा फिल्म्समध्ये बघून बॉडी किंवा ह्या गोष्टींवर महत्त्व देण्यापेक्षा शास्त्रशुद्ध पद्धत जी आहे नाटक करण्याची, त्याकडे जर फोकस केला तर म्हणजे फ्युचर ब्राईट होतं. आणि म्हणजे लंबी रेस का घोडा जर बनायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धत समजून घेणं महत्त्वाचं आहे. वरवर करणं, वेगमध्ये करणं, की बिल्डिंग चांगली बांधायची असेल तर आधी पाया. एक्झॅक्टली. अगदीच. यशश्री, मला एक विचारायचं आहे, म्हणजे आता आपण बऱ्याचपैकी जर आपल्याला पुढे करिअर करायचं असेल तर आपण कोणाला ना कोणाला तरी फॉलो करत असतो. म्हणजे त्याने जसं केलंय तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. तसं तुझं कुणी आहे का, म्हणजे तू त्याला फॉलो करून करिअर कडे बघते? हो, चिन्मय मांडलेकर जो आहे तो अतिशय कमालीचा ऍक्टर आहे. तो लेखक अतिशय उत्तम आहे, दिग्दर्शक अतिशय उत्तम आहे, त्याची ऍक्टिंग तर खूपच कमाल आहे. म्हणजे जिथे आपण काश्मीर फाईल्स मधला त्याचा बिट्टाचा रोल बघतो आणि त्याच्याच तुलनेत आय थिंक 2-3 दिवसांच्याच फरकाने त्याचा पावनखिंड इकडे आलेला आणि काश्मीर फाईल्स असे दोन्ही फिल्म्स त्याचे त्याच वेळेला आलेले होते. पण शिवाजी महाराजांचा रोलही तो तितक्याच पद्धतीने उत्तम करतो. आणि मुसलमानाचा रोल जो होता की बिट्टा जो आतंकवादी होता काश्मीर फाईल्समध्ये, तर त्याचाही रोल तो तितक्याच ताकदीने आणि दोन्ही भूमिकांना तो योग्य न्याय देतो.
एकाच वेळेला, आणि त्याचे शूट्स पण लगातारच झाले असतील कदाचित. पण मग ही खरं खूप मोठी आणि अवघड गोष्ट आहे की म्हणजे मनात एकाच आपल्या काहीतरी चालू असताना आपल्याला ऍक्टिंग मध्ये प्रेझेंट काहीतरी वेगळं करायचं अगदीच. म्हणजे कलाकाराचं हे आयुष्य जे असतं ते मला असं वाटतं की तो कायम एका वेगळ्याच जगात जगत असतो असं मला म्हणजे वाटतं. कलाकारांचं एक विश्वच वेगळं आहे. अगदीच. जर नवीन कोणी जर म्हणजे त्यांना खूप उत्सुकता असते की बाबा मी नाटक केलं पाहिजे, नाटक लिहिलं पाहिजे, कविता लिहिल्या पाहिजे. बऱ्याच जणांना वाटते की यार माझ्या सुंदर गझल पण लिहिता आल्या पाहिजे मला. तर यांची सुरुवात कशी असेल? तेच मी सांगितलं जे आधी वाचन सुरू करायला हवं. जितकं तुम्ही वाचाल तितकं तुम्हाला अजून अजून सुचत जाईल की काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, ह्या गोष्टी सुचत जातील. आपल्याला स्टेजची खूप भीती असते सुरुवातीला की स्टेजवर बापरे आता स्टेजवर जायचंय, म्हणजे प्रेक्षक काय म्हणतील, कोणी हसणार तर नाही हा, आपल्यावर. याची खूप अशी धास्ती बसलेली असते मनात की बापरे आता स्टेजवर जायचं. मी जिथे भरतनाट्यम शिकते तिथे पण ध्यास परफॉर्मिंग आर्ट्समधून पण आम्हाला सतत स्टेज मिळत होतं. त्यामुळे मला स्टेजची अशी भीती कधीच राहिली नाही माझ्या मनात. त्यामुळे मला असं स्टेजवर जाताना कधीच दडपण येत नाही की आता बापरे स्टेजवर जायचं आहे आणि काय होईल कसं होईल. पण त्यामध्ये तुला असं काही चांगले वाईट अनुभव आले का तुझं नाटक जेव्हा तू करत होते किंवा बॅक स्टेजला प्रॅक्टिस करत होते? चांगले वाईट अनुभव तर म्हणजे येतच राहतात. ती खूपच म्हणजे जिथे आपण एखादी गोष्ट करायला जातोय तर ती गोष्ट करताना चांगले वाईट अनुभव येणारच आहेत. पण मला असं वाटतं की तो एक वाईट अनुभव होता, पण मला बाकी त्याच्या मागे अतिशय म्हणजे 100 गोष्टी चांगल्या शिकायला मिळाल्या असं मला वाटतं. असं होऊ शकतं ना की नाही यार मला वाईट अनुभव आला, मी परत नाटक करणार नाही. पण त्या वाईट अनुभवावर लक्ष देण्यापेक्षा ज्या बाकीच्या 4 चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत त्यावर फोकस करून पुढे जावं असं मला वाटतं. नाटक कसं असतं, नाटकाचा पडद्यामागचा अनुभव कसा असतो, आणि त्याचबरोबर तिने पण काही नाटक केले आणि तिचे मी खरंच एक नाटक बघितलं होतं, त्यामध्ये तिने इतकी उत्कृष्ट अशी भूमिका पार पाडली होती. तर अशाच नवीन माहितीसाठी, नवीन व्हिडिओसाठी आमच्या आकाश पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.